तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो परत एकदा जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसमध्ये. मित्रांनो, आज परत एक आपण स्पेशल अनुभव घेऊन आलो आहोत आपल्या घनसंगी मधला. घनसंगी मधले मिस्टर पठाण सर आज आपल्यासोबत आलेले आहेत. आज ते तुम्हाला त्यांचा एक जबरदस्त अनुभव शेअर करणार आहेत. त्यांची लोन प्रोसेस कशा पद्धतीने झाली आणि कशा पद्धतीने त्यांना अनुभव आलेला आहे. पण त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही प्रॉपर घनसंगी, रांजणी, ढाकेफळ, बोरगाव, त्यानंतर राजेगाव, रायरा, हिवरा, गुरुपिंपरी इथून जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सरांचा अनुभव बघायला मिळेल. व तुम्हालाही जर कुठल्या प्रकारचं होम लोन किंवा मॉर्गेज लोन घ्यायचं असेल तरी तुम्हाला घेण्यासाठी मदत होईल. आणि जरी कुठलं लोन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपण सरांचा परिचय बघूया. सर पठाण सर, प्लीज आमचे जे काही यूट्यूबवाले फॅमिली आहे तर त्यांना तुमचा एकदा परिचय द्या. माझं नाव मजर खान शेरखान पठाण, घनसावंगी. मी जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसमध्ये फाईल केली होती आणि ती फाईल 15 ते 20 दिवसात सरांनी माझी मंजूर केली आणि 8 लाख रुपये लोन मला दिले, म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये अकाउंटला जमा झाले. बरं सर, आणि तुमचं लोन कोणतं झालं नेमकं? मॉर्गेज मॉर्गेज लोन झालं. बरं बरं बरं. आणि टोटल किती? 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण झालं. तर सर, सगळ्यात महत्त्वाचं की तुमचा आमच्या कंपनी सोबतचा प्रवास कसा राहिला? खूपच चांगला राहिला. बरं बरं बरं. पहिले मी एक वेळेस केलं होतं एक लोनसाठी, म्हणजे पहिले परंतु याच्या अगोदर केली होती एक, पण ते तिथं म्हणजे काही दुसरीकडे दिली होती फाईल? दुसरीकडे दुसऱ्या केलं बँकेमध्ये? होतं, दुसऱ्या बँकला. नाव नाही घेत मी त्यांचं. बरं आणि तिथे ते लोन माझं ते काही झालं नाही. बरं. नंतर मग फास्ट व्यू मल्टी सर्व्हिस मधून एक कर्मचारी घनसंग येथे आले, आमचे सर्वे ऑफिसर. अच्छा आणि त्या माध्यमातून त्यांनी मला ते सांगितलं, एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या. अच्छा, म्हणजे शॉप टू शॉप आले होते का मार्केटिंगसाठी? मार्केटिंगसाठी. मग मी आलो आणि माझं लोन लवकरात लवकर झालं. मित्रांनो, ॲक्च्युली आमचे जे सर्वे ऑफिसर्स आहेत हे जालना आणि संभाजीनगरमधील प्रत्येक गाव खेड्यामध्ये जाऊन प्रत्येक शॉपवरती आणि प्रत्येक डोर टू डोर म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन आमचं एक लिफलेट देत आहेत आणि प्रत्येकाला हे विचारत आहेत की सर, तुम्हाला कुठल्या प्रकारचं होम लोन किंवा मॉर्गेज लोन पाहिजे का? तर जर तुम्हाला जर कुठलं पाहिजे असेल तर त्यांच्याकडे फक्त नाव नंबर तुमचं लिहून द्या. आमचे जे काही होम लोन एक्सपर्ट आहेत हे तुम्हाला कॉल करून तुम्हाला त्यावर माहिती देतील. कदाचित मला वाटतं तुमचाही नाव नंबर घेऊन गेले होते का? हो म्हणजे तुम्हाला पॉम्पलेट वगैरे दिला असेल सरांनी? हो. बरं बरं. आणि मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. विशेष म्हणजे सरांसाठी लाईक करा आणि पुढचे नवीन नवीन असेच अनुभव बघण्यासाठी, तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाजवळील अनुभव बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ पोहोचतील. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. सर, सगळ्यात महत्त्वाचं पठाण सर, मला हे विचारायचं आहे की आमच्या कंपनीची तुम्हाला सेवा कशी वाटली? सेवा खूपच चांगली केली. बरं. मी ज्यावेळेस 2-3 वेळेस येणं झालं बरं आणि 2 वेळेस 3 वेळेस आलो, बरं तितक्यातच माझं काम त्यांनी सेवा देऊन काम केलं. बरं. आणि सर, आपल्याला डॉक्युमेंट कसे लागले? डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे. म्हणजे काय काय लागले? PR कार्ड लागला, अच्छा 43, अच्छा. पॅन कार्ड, आधार कार्ड बरं. आणि बँकचे स्टेटमेंट, असे सर्व जे सगळे क्लिअर. कागद सोपे सोपे होते का अवघड होते काय? नाही, एकदम सोपे. सगळे करायला सोपे गेलं सोपे? तो सोपे आणि ज्याला नाही करायचं त्याला अवघड आहे. बरं बरं. सिंपल आहे. कारण काय, आधार कार्ड पॅन कार्ड हे तर प्रत्येकाकडे असतं. असतं. बरोबर आहे. फक्त राहिला कसं- प्रश्न प्रॉपर्टीचा. आता काही नमुना नंबर 8 चे सुद्धा काही प्रॉपर्टी असतात. तर नमुना नंबर 8 मध्ये मित्रांनो तुमचं नमुना नंबर 8, फेरफार, चतुर्सीमा, तुमचं बांधकाम परमिशन आणि गावठाण सर्टिफिकेट, बस हे 4 कागदपत्र लागतात. आणि नवीन जर घर बांधायचं असेल तर तुम्हाला तुमचा एस्टिमेट आणि प्लॅन हा गरजेचा आहे, बिल्डिंग प्लॅन ज्याला आपण म्हणतो. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. सर, तुमची लोन प्रोसेस होताना जे आमचे बँकेचे कर्मचारी किंवा मग आमचे सहकारी, आमचे इथले अधिकारी तुमच्या सोबत एकदम प्रॉपर पद्धतीने तुम्हाला त्यांनी सेवा दिली? नाही, खूपच चांगली सेवा दिली. म्हणजे जी एकदम सर्व्हिस जी पाहिजे पाहिजे भेटायला तीच पाहिजे, दिली. जी जी पाहिजे त्याच्यापेक्षा बी जास्त दिली म्हणलं चालतं. बरं बरं. पण आता काय सर की आता हा व्हिडिओ आता बरेच लोक बघत आहेत सध्या. तर ह्या व्हिडिओ बघत असताना बऱ्याच लोकांना लोन पाहिजे असतं. पण बरोबर आता आहे. कसं आहे, आता लोकांना आमच्या कंपनीबद्दल पहिली वेळेस माहिती होतं की आता माहिती कसं होतं की जसं कोणी युट्यूबवर बघतं, बरोबर तर कोणी फेसबुकवर बघतं, कोणी इंस्टाग्रामवर बघतं, बरोबर आहे. किंवा मग आमचे मार्केटिंग ऑफिसर जातात. तर प्रत्येक व्यक्तीला लोनची गरज तर असते, असतेच. होम लोन बांधायचं असतं. हो पण आता प्रश्न काय पडतो माहितीये का? प्रश्न पडतो विश्वासाचा. आणि कंपनीचं नाव पहिली वेळेस ऐकलेलं असतं. हो. बरोबर आहे. कारण हो. कोणती कंपनी माहीत होण्यापूर्वी फर्स्ट टाइमच माहीत होत असते. बरोबर आहे. तर पहिली वेळेस जर कधी जस्ट फॉर लोन सर्व्हिसेसचं नाव ऐकल्यानंतर
सगळ्यात पहिले टेन्शन हे येतं की बाबा इथं लोन होईल का, म्हणजे ट्रस्ट, विश्वास. बरोबर. बरोबर आहे. तर आता अशा लोकांना जर लोन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना एक विश्वासासाठी तुम्ही तुमचा अनुभव काय सांगू शकता, कारण आता तुमचं लोन झालंय, बरोबर आहे. लोन झालं तुमचं माझं. लोन किती झालं म्हणले? 8 लाख रुपये. 8 लाख रुपये, आणि 10 ते 15 दिवसामध्ये, 15 दिवसात 20च्या आतच होऊन झालं ते. 20 दिवसाच्या आतमध्ये झालं. 15 ते 20 दिवसामध्ये झालं. तर हे तुम्ही काय सांगू शकता लोकांना विश्वासासाठी? नाही, विश्वास म्हणजे मलाच नव्हता पहिली गोष्ट. अच्छा, म्हणजे कारण तुमच्या की- मनात प्रश्न होत असतो. हा, प्रश्न मलाच पडला होता की हे लोन होतो का नाही होतो. बरोबर आहे. परंतु मी एकदा भेट दिली. भेट दिल्यानंतर सगळं समजून सांगितलं कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी. बरं. त्या हिशोबाने मग मला ते कागदपत्र सगळे जमा केली मी. बरं. आणि विश्वासात घेतलं. विशेष म्हणजे मला शिवानी मॅडम आणि बाकीचे कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी, आशिष सर आणि सगळ्यांनी सांगितलं की तुमचं लोन 100% आम्ही करतो. त्या हिशोबाने मी ते प्रोसिजर पूर्ण केलं. ऑफिसमध्ये फाईल दाखल केली आणि 15 ते 20 दिवसात माझी फाईल मंजूर झाली. आणि पैसे खात्यात सुद्धा? पैसे खात्यावर आले. वाटल्यास दाखवू शकतो मी. नाही नाही, काय अडचण नाही, काय अडचण नाही. मित्रांनो, अशा पद्धतीनं मिस्टर पठाण सरांचा हा अनुभव होता. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लोन पाहिजे असेल तर आपलं ऑफिस जे आहे मित्रांनो, संभाजीनगरमध्ये आकाशवाणीला दुर्गा माता मंदिरच्या बाजूला आहे. आणि आपल्या जालन्यामधून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपला अंबड चौफुलीला जांगडे पेट्रोल पंपच्या मागे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला आपला ऑफिस आहे. आणि शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आमचे जे कर्मचारी आहेत आणि आमचं जे ऑफिस आहे, तर आमच्या ऑफिसला एक रेटिंग म्हणजे मार्क देतो आम्ही. तर आम्ही प्रत्येक कस्टमरकडून मार्क घेत असतो. तर जसं की आता 1 ते 5 मध्ये जर बघितलं तर एक थोडंसं ॲव्हरेज मार्क भेटले, की 5 ते 8 मध्ये एक गुड, ज्याला चांगलं म्हणू आपण, आणि 8 ते 10 मध्ये एकदम एक्सलंट मार्क भेटले, तर तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आणि आमच्या ऑफिसला जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेसला किती मार्क देऊ इच्छिता सर? पूर्ण द्यावं लागते सर. ते कमी तुमच्या- द्यायचा संबंधित नाही. 100 पैकी 100 द्यावं लागतं ना, कारण माझं काम झालं. मला बरोबर. इतकी गरज होती पैशाची. बरं. कसं आहे, लोन भेटल्यामुळे सर माझा कमीत कमी 20-25 लाख रुपयाचा फायदा झाला. बरं बरं. म्हणजे माझी जी प्रॉपर्टी विकायची होती मला, बरं 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 ती आता विक्री मी बंद केली. बरं. आणि बरं, या बरं. पैशामध्ये मी सगळं व्यवहार चालणार आहे. बरं. बँकेचं लोन सुद्धा फेडणार आहे आणि बाकीचे काम सुद्धा चांगल्यापैकी करणार आहे. फक्त आणि हप्ते होईल. एकदम रेग्युलर राहू द्या. रेग्युलर काय तुम्हाला मी बोलायचं हेच येऊ देणार नाही. बरं बरं बरं. हा, महिन्याला पैसे बरोबर टाकणार. बरं बरं बरं. आमच्या घनसावंगीमध्ये आता बरेच असे कस्टमर असतील, तर जर कोणाला लोन लागलं तर नक्कीच आमच्या कंपनीकडे रेफर करा सर. योग्य माणसालाच घेऊन येईल. चालेल चालेल हा, चालेल चालेल. चांगलं फेडणार माणूस पाहिजे ना सर. बरोबर आता बरोबर. काय बरोबर. शेवट पैसे घेतले आणि कुठेतरी घालून टाकले पैसे, त्याचा बरोबर. पैशाचा फायदा पूर्ण घेतला नाही. बरोबर बरोबर. ती तुम्हाला कसं सील करायची वेळ यायला नाही पाहिजे. नाही नाही, त्याच्यापेक्षा बरोबर. त्यांनी पैसे भरायला पाहिजे. त्याला जाणीव बरोबर. पाहिजे पैसा भेटला, कसं भेटला, कसं खर्च करायचं, बरोबर त्याचा बरोबर कसा फायदा बरोबर. घ्यायचा. बरोबर बरोबर. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज जो मराठीमध्ये इंटरव्ह्यू दिला ते खरंच खूप खूप छान झालं. बऱ्याच लोकांना मराठीमध्ये इंटरव्ह्यू ऐकायला खूप आवडतो. तुम्ही खूप छान पद्धतीने प्रयत्न केला आणि खूप छान वाटलं मला सर तुम्ही आज इथं आलात. सर माझे मित्रच मराठीत शिक्षण मराठीतून झालं. बर 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 बर. ठीक आहे, चालेल. मित्र कंपनी माझी सगळी ते. आज तुम्ही आलात इथे, खरंच तुमचे मनापासून सर आभार. आणि तुम्ही जे मौल्यवान शब्द वापरले त्याच्याबद्दल परत एकदा तुमचे आभार मानतो सर. धन्यवाद. धन्यवाद सर.